आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या संदर्भात आता सर्वच पक्ष जे आहे ते अधिकतम पद्धतीने सक्रिय झालेल्याचं सध्या आपल्याला पाहायला मिळतंय। आज दिवसभर उद्धव ठाकरे यांच्या अनेक बैठका ज्या आहेत त्या अनेक समाजांसोबत झालेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। मुंबईमधल्या शिवालय या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या कार्यालयामध्ये आज उद्धव ठाकरे यांनी कोळी बांधवांशी त्यांच्या समस्यांच्या संदर्भात आज चर्चा केली। त्याचसोबतच उद्धव ठाकरे यांनी मेट्रो 3 चे बाधित जे प्रकल्प बाधित रहिवासी आहेत त्यांच्याशी देखील या सगळ्यांची संवाद साधलेला आहे। या सगळ्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी या दोन्ही बैठकांमध्ये नागरिकांशी संवाद साधला आणि नागरिकांच्या समस्या ज्या आहेत त्या प्रामुख्याने उद्धव ठाकरे यांनी ऐकून घेतलेल्या आहेत। कोळी बांधव हा मुंबईतला मूळ व्यक्ती आहे, मूळ रहिवासी आहे, परंतु याच कोळी बांधवांच्या कोळीवाड्यांवरती कुठेतरी बड्या व्यक्तींचा अर्थात व्यावसायिकांचा बिल्डरांचा डोळा जो आहे तो लागलेला आहे। त्यामुळे कोळीवाड्यांच्या अनेक समस्या घेऊन कोळी बांधव जे आहेत ते उद्धव ठाकरे यांच्याकडे आलेले होते। त्याचसोबतच कोळी बांधवांचा मासेमारी हा प्रमुख व्यवसाय आहे आणि त्यांची अनेक बंदरं जी आहेत ती कोळ्यांची आहेत। त्यापैकी एक प्रमुख बंदर म्हणजे अर्थात ससून डॉक। याच ससून डॉक मधल्या जे कोळी बांधव आहेत त्यांच्या व्यवसायाला जो आहे तो अडथळा निर्माण होत होता। हे सगळे प्रश्न घेऊन आज कोळी बांधव जे आहेत ते उद्धव ठाकरे यांना भेटलेले असल्याचं पाहायला मिळालं। हेच ह्या सगळ्या प्रश्नांच्या संदर्भात विधिमंडळाच्या या सगळ्या पावसाळी अधिवेशनामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या आमदारांनी प्रश्न सुद्धा उपस्थित केले। वरळीचे आमदार असलेले आदित्य ठाकरे यांनी देखील कोळी बांधवांचा प्रश्न जो आहे तो विधानसभेमध्ये उपस्थित केला आणि त्या सगळ्या संदर्भात सकारात्मक निर्णय जो आहे तो घडवून आणलेला होता। आणि या सगळ्याचे आभार मानण्याकरता आणि इतर समस्या सांगण्याकरता उद्धव ठाकरेंची आज भेट जी आहे ती कोळी बांधवांनी शिवालय या पक्ष कार्यालयामध्ये त्यांची भेट घेतलेली होती। या सगळ्या भेटीच्या दरम्यान उद्धव ठाकरे यांनी उपस्थित सगळ्या कोळी बांधवांना देखील संबोधित केलेला आहे की सतर्क राहा आणि सावध राहा अशा पद्धतीने सूचना देखील या कोळी बांधवांना दिलेल्या आहेत। ही लढाई जी आहे ती अर्ध्यापर्यंत आलेली आहे, त्यामुळे पूर्ण लढाई झालेली नाहीये अशी सूचक विधानं जी आहे ती उद्धव ठाकरे यांच्याकडनं करण्यात येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जी आहे ती अत्यंत महत्त्वाची मानली जाते, कारण की या सगळ्या निवडणुकीमध्ये चुरशीचा सामना जो आहे तो भाजप विरुद्ध उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षामध्ये होण्याची शक्यता आहे। आणि त्याचकरता या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये मोड बांधण्याकरता उद्धव ठाकरे जे आहेत ते आता जमिनीवरती उतरलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। बॅक टू बॅक उद्धव ठाकरेंच्या बैठका असतील, लोकांसोबत संवाद साधण्याचा जो काही उद्धव ठाकरेंचा प्रयत्न असेल, या सगळ्यांच्या माध्यमातून उद्धव ठाकरे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत खास करून मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ऍक्टिव्ह झालेत का हा सगळा प्रश्नचिन्ह हा सगळा सवाल या बैठकांच्या निमित्ताने उपस्थित होताना पाहायला मिळतोय। त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अर्थात मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचा परफॉर्मन्स कसा असणार हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु एकापाठोपाठ एक या बैठका ज्या आहेत त्या आज शिवालय या संपूर्ण पक्ष कार्यालयामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळाला। कोळी बांधवांची चर्चा झाल्यानंतर प्रामुख्याने मेट्रो 3 जे मुख्य लाईन मानली जाते मेट्रोची मुंबईमधली, ज्याचं गिरगाव आणि इतर दक्षिण मुंबईच्या परिसरामध्ये ती मेट्रो लाईन गेलेली आहे, त्या मेट्रो लाईनचे जे प्रकल्पग्रस्त रहिवासी आहेत त्यांनी देखील उद्धव ठाकरेंची आज भेट घेतली। या भेटीदरम्यान उद्धव ठाकरेंकडे या प्रकल्पग्रस्त रहिवाशांनी जे आहेत ती आपली अनेक गाऱ्हाणं जी आहेत ती मांडलेली आहेत। त्या सगळ्या संदर्भात अधिकाऱ्यांशी फोनवरतून चर्चा जी आहे ती उद्धव ठाकरेंनी केलेली आहे। एकापाठोपाठ एक मुंबईकरांच्या समस्यांना हात घालण्याचा प्रयत्न जो आहे तो उद्धव ठाकरेंकडनं होताना या निमित्ताने पाहायला मिळतोय। त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांची खरी रणनीती काय असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु त्या खरी लढत होण्याच्या अगोदर जे मैदान सुपीक करण्याचं काम जे आहे ते सध्या उद्धव ठाकरे या ठिकाणी बैठकांच्या निमित्ताने करू पाहताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। एकंदरीतच मुंबई महानगरपालिकेची निवडणूक भाजप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासाठी ही अटीतटीची लढत असणार आहे, कारण की गेल्या 25 वर्षापासून शिवसेनेचा महापौर जो आहे
तो या मुंबई महानगरपालिकेवरती सातत्याने बसताना पाहायला मिळतोय। गेल्या निवडणुकीमध्ये 2017 मध्ये भाजपसाठी एक हुलकावणी आलेली होती। भाजपला देखील मुंबई महानगरपालिकेवरती आपला महापौर बसवता आला असता, परंतु त्यावेळेस मात्र भाजपने मुंबई महानगरपालिकेमध्ये पहारेकराची भूमिका जी आहे ती निभावलेली होती। त्यावेळेस मुंबई भाजपकडनं सांगण्यात येत होतं की संपूर्ण मुंबई महानगरपालिकेच्या कारभारावरती आम्ही देखरेख करणार आहोत आणि पहारेकराची भूमिका घेणार आहोत। परंतु आता मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींना वेग आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। प्रत्येक जण आपल्या वॉर्डामध्ये कसोशीने काम करताना पाहायला मिळतोय। इच्छुक जो उमेदवार आहे तो काम करताना पाहायला मिळतोय। त्यामुळे आगामी होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाची मुंबई महानगरपालिकेसाठी रणनीती काय असेल हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट कमलेशसह अक्षय मंकर्णी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।